जय जय रघुवीर समर्थ श्रीमत दासबोध दशक 20वा पूर्ण दशक समास पहिला पूर्णापूर्ण निरूपण नाम श्रीराम समर्थ। जय सद्गुरु। या समासामध्ये समर्थ म्हणतात, प्राणी व्यापक, मन व्यापक, पृथ्वी व्यापक, तेज व्यापक, वायु आकाश त्रिगुण व्यापक, अंतरात्मा मूळ माया। जय सद्गुरु। या समासामध्ये श्रोत्यांनी सुरुवातीलाच वक्त्याला 2 प्रश्न विचारले आहेत आणि या 2 प्रश्नामध्ये श्रोते म्हणतात की प्राणी व्यापक आहे, मन व्यापक आहे। अगदी त्याचप्रमाणे पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, त्रिगुण, अंतरात्मा आणि मूळ माया ही सर्वच व्यापक आहेत। निर्गुण ब्रह्मा ते व्यापक, ऐसे अवघेंच व्यापक, तरी हे सगट की काय एक भेद आहे। या ठिकाणी श्रोते वक्त्याला म्हणतात की निर्गुण ब्रह्मा हे सुद्धा व्यापक आहे। असे सर्वच जर व्यापक असेल तर ते व्यापक पण सरसगट एकसारखेच आहे की यामध्ये काही भेद आहे। आत्मा आणि निरंजन येणेही वाटतो अनुमान, आत्मा सगुण की निर्गुण आणि निरंजन। समर्थ म्हणतात, आत्मा आणि निरंजन हे शब्द ऐकून सुद्धा आपल्या मनामध्ये काही संदेह निर्माण होतो। तरी आत्मा सगुण आहे की निर्गुण आहे का निरंजन आहे? श्रोता संदेही पडिला, तेने संदेह वाढला, अनुमान धरून बैसला कोण तो कैसा। समर्थ म्हणतात, याचप्रमाणे श्रोत्यांच्या मनामध्ये असा संदेह उत्पन्न झाला आणि अनुमानाने तो संदेह वाढतच चालला। कोण कसा आहे याविषयी तो अनुमान करत बसतो। एका पहिली आशंका अवघा गलबला करू नका, प्रगट करून विवेका प्रत्यय पहावा। समर्थ म्हणतात की आता पहिल्या आशंकेचे उत्तर सांगितले जाईल, ते प्रथम ऐका। सगळा एकच गोंधळ करू नका, मनाशी नीट विचार करून अनुभव घेऊन पहा। शरी पाडे सामर्थ्य पाडे, प्राणी व्याप करी निवाडे, परी पाहता मना एवढे चपळ नाही। समर्थ म्हणतात की प्रत्येक प्राण्याचे शरीर हे वेगवेगळ्या प्रकारचे असते, म्हणजेच भिन्न भिन्न असते आणि त्याच्या शरीराला अनुसरून त्याच्या सामर्थ्यानुसार लहान मोठे प्राणी व्याप करीत असतात। परंतु स्थूल शरीर हे मना एवढे चपळ असत नाही। चपळपण एक देसी, पूर्ण व्यापकता नव्हे त्यासी, पाहता पृथ्वीच्या व्यापासी सीमा नाही। समर्थ म्हणतात, आपल्या मनाचे चपळपण हे परिपूर्ण नाही, कारण मन एका वेळीच एकाच विषयाचा अंगीकार करते, म्हणजेच ते एकदेशी असल्याने त्याला पूर्ण व्यापकता नाही। पृथ्वीचा व्याप पाहिला असता त्यालाही सीमा आहे हे स्पष्टपणे आपल्याला कळून येते, म्हणजेच प्राणी, मन, पृथ्वी ही संपूर्ण व्यापक नाहीत। तैसेंची आप आणि तेज, अपूर्ण दिसती सहज, वायू चपळ समज एक देसी। समर्थ म्हणतात, अगदी त्याचप्रमाणे आप आणि तेज हेही अपूर्ण आहेत हे सुद्धा आपल्याला सहज कळून येते आणि वायू तर चपळ असून तो एकदेशी आहे हेही जाणून घ्यावे। गगन आणि निरंजन ते पूर्ण व्यापक सघन, कोणी एक अनुमान तेथे असेची ना। समर्थ म्हणतात, गगन आणि निरंजन ही दोन्ही ब्रह्मा पूर्णपणे व्यापक असून सर्वत्र ठिकाणी घनदाट व्याप्त आहेत, यामध्ये अनुमान करण्याचे कोणतेही कारणच नाही। त्रिगुण गुण क्षोभिनी माया, माईक जाईल विलया, अपूर्ण एक देसी तया, पूर्ण व्यापकता न घडे। समर्थ म्हणतात, त्रिगुण आणि पंचमहाभूते गुणक्षोभिनी माया ही सर्व माईक असून हे नाश पावतात, जे अपूर्ण आहे आणि एका वेळी एकाच ठिकाणी असते त्याला पूर्णपणे व्यापक पण नसते। आत्मा आणि निरंजन हे दोन्हीकडे नामाभिधान,
अर्थान्वये समजवून बोलणे करावे. समर्थ म्हणतात, आत्मा आणि निरंजन या शब्दांचा प्रयोग दोन्हीकडे करतात. आत्मा म्हणजे आपला जीवात्मा आणि आत्मा म्हणजे परब्रह्म अशा अर्थानेही त्या शब्दाचा प्रयोग केला जातो. ज्या संदर्भात प्रयोग केला असेल तसा अर्थ करावा, कारण ही दोन्ही नावे पर्यायी आहेत. आत्मा मन अत्यंत चपळ, तरीही व्यापक नव्हेची केवळ, सुचित अंतकरण निवळ करून पाहावे. समर्थ म्हणतात, अंतरात्मा आणि मन ही दोन्ही अत्यंत चपळ आहेत. हे खरे आहे, पण ते पूर्णपणे व्यापक नसते. एकाग्र अंतकरण करून हा विचार करून पाहावा. अंतराळी पाहता पाताळी नाही, पाताळी पाहता अंतराळी नाही, पूर्णपणे वसत नाही चहून कडे. समर्थ म्हणतात, आपले मन ज्यावेळी अंतराळात जाते किंवा जीवात्माही अंतराळात जातो तेव्हा पाताळी नसतो, पाताळी असतो तेव्हा तो अंतराळात नसतो. चहूकडे पूर्णपणे एकाच वेळी तो असू शकत नाही. पुढे पाहता मागे नाही, मागे पाहता पुढे नाही, वाम सव्य व्याप नाही दश दिशा. समर्थ म्हणतात, ज्यावेळी पुढे असतो तेव्हा मागे नसतो आणि मागे असतो तेव्हा पुढे नसतो. जेव्हा डावीकडे असतो तेव्हा उजवीकडे नसतो. अशा दश दिशांना एकाच वेळी व्यापून नसतो. चहूंकडे निशाणे मांडावी, एक सरी कैसी सेवावी, या कारणे समजवून उगवी प्रत्यय आपणासी. समर्थ म्हणतात, चहू बाजूकडे निशाणे लावलेले असले तर एखादा माणूस एकाच वेळी त्या सर्व निशाणांना स्पर्श करू शकत नाही. हा अनुभव जर आपण लक्षात घेतला तर आपल्याला कळून येतं की माणूस हा एकदेशी आहे. तो सर्वव्यापी कधीच असू शकत नाही. सूर्याला प्रतिबिंबला, हाही दृष्टांत न घडे वस्तूला, वस्तुरूप निर्गुणाला म्हणजेत आहे. समर्थ म्हणतात, निर्गुण परब्रह्म शाश्वत आहे, तर सूर्याला उदयास्त आहे. म्हणून सूर्याचे प्रतिबिंब जसे घडत पडते तसेच त्या परब्रह्माचे बुद्धीत पडलेले प्रतिबिंब म्हणजे जीवात्मा असा दृष्टांत देणे हे योग्य ठरत नाही. घटाकाश मटाकाश, हाही दृष्टांत विशेष, तुळू जाता निर्गुणास साम्यता येते. समर्थ म्हणतात, घटाकाश मटाकाश हाही दृष्टांत दिला जातो. आकाशाचा हा दृष्टांत पहिल्यापेक्षा जास्त बरोबर आहे, कारण आकाशाचे त्या निर्गुणाशी साम्य आहे. ब्रह्मीचा अंश आकाश आणि आत्म्याचा अंश मानस, दोन्हीचा अनुभव प्रत्ययास येते घ्यावा. समर्थ म्हणतात, आकाश हा परब्रह्मीचा अंश आहे आणि जीवात्म्याचा अंश म्हणजे मन आहे. असे जरी आपण म्हणले तरी दोन्हीचा अनुभव आपण घेऊन पाहावा, कारण दृष्टांत पूर्णाशाने कधी साम्यतादर्शक नसतो. आपण फक्त योग्य तेवढ्याच भागाचा विचार केला पाहिजे, नाहीतर येथे आकाश आणि मन हे सारखेच म्हणावे लागेल, परंतु ते अशक्य आहे. गगन आणि हे मन कैसे होती समान, मन नसीण महाजन सकळ हे जाणती. समर्थ म्हणतात, आकाश आणि मन ही दोन्ही कधीही समसमान असू शकत नाहीत. जे मननशील महाजन असतात त्यांना ही गोष्ट कळते. मन हे पुढे वावडे, मागे अवघींची रीते पडे, पूर्ण गगनास साम्यता घडे कोण्या प्रकारे. समर्थ म्हणतात, मन जेव्हा पुढे धाव घेते तेव्हा मागे सर्व मोकळे पडते. अशा एकदेशी मनाची त्या पूर्ण गगनाशी साम्यता कशी असू शकेल? परब्रह्मची अचळ आणि पर्वतासही म्हणती अचळ, दिनीही एक केवळ हे कैसे म्हणावे. समर्थ म्हणतात, परब्रह्माला अचल म्हणतात आणि पर्वतालाही अचल म्हणतात, पण म्हणून केवळ एवढ्यावरूनच त्या दोन्हींना एक कसे म्हणता येईल? ज्ञान विज्ञान विपरीत ज्ञान, तिन्ही कैसे होती समान, याचा प्रत्यय मनन करून पाहावा.
समर्थ म्हणतात, ज्ञान, अज्ञान आणि विपरीत ज्ञान यांना समान कसे म्हणता येईल याचा मनन करून अनुभव घेऊन आपण स्वतः पाहावे. ज्ञान म्हणजे जाणणे, अज्ञान म्हणजे नेणणे, विपरीत ज्ञान म्हणजे देखणे एकांचे एक. समर्थ म्हणतात, ज्ञान म्हणजे जाणणे, अज्ञान म्हणजे नेणणे आणि विपरीत ज्ञान म्हणजे एक असता दुसरेच पाहणे. जाणणे नेणणे वेगळे केले, ढोबळे पंचभूतिक उरले, विपरीत ज्ञान समजले पाहिजे जीवी. समर्थ म्हणतात, जाणणे एका बाजूला केले, नेणणेही दूर सारले की मग स्थूल पंचभौतिकाची जाणीव हे विपरीत ज्ञान उरते. हाच भ्रम आहे हे आपण जाणून घेतले पाहिजे. द्रष्टा साक्षी अंतरात्मा, जीवात्माची होय शिवात्मा, पुढे शिवात्मा तोची जीवात्मा जन्म घेतो. समर्थ म्हणतात, वास्तविक अंतरात्मा हा दृष्टा आहे, साक्षी आहे. तो सर्व पिंडाच्या ठिकाणी जीवात्मा म्हणून ओळखला जातो. देहरूपी उपाधीचा त्याग केला की तो जीवात्माच शिवात्मा होतो आणि मग जेव्हा शिवात्मा आपले साक्षीत्व विसरतो तेव्हा तोच जीवात्मा बनून जन्म घेतो. आत्मत्वी जन्म मरण लागे, आत्मत्वी जन्म मरण न भंगे, संभवामी युगे युगे ऐसे हे वचन. समर्थ म्हणतात, जोपर्यंत आत्मत्व म्हणजे मी आत्मा ही जाणीव असते तोपर्यंत जन्म मरण चुकत नाही. ईश्वरालाही युगानुयुगे जन्म घ्यावे लागतात हे संभवामी युगे युगे या वचनावरून कळते. जीव एक देसी नर, विचारे झाला विश्वंभर, विश्वंभरास संसार चुके नाकी. समर्थ म्हणतात, जीव एका देही नर म्हणून जन्माला येतो. तो विचाराच्या योगाने विश्व व्यापणारा विश्वंभर म्हणजेच शिवात्मा बनतो. पण विश्वंभर ईश्वराला सुद्धा विद्या मायेची उपाधी असल्याने अवतारूपी संसार चुकत नाही. ज्ञान आणि अज्ञान वृत्ती रूपे हे समान, निवृत्ती रूपे विज्ञान झाले पाहिजे. समर्थ म्हणतात, ज्ञान आणि अज्ञान या दोन्हीची स्थिती आपल्या मीपणामुळेच असल्याने जाणीव रूपाने ही दोन्ही सारखीच म्हणजे वृत्ती रूपच आहेत. वृत्तीचाही संपूर्ण लय त्या परब्रह्माच्या ठिकाणी होऊन निवृत्ती म्हणजे वृत्तीरहित स्थितीलाच विज्ञान असे म्हणले जाते. याचा साक्षात अनुभव येणे अत्यंत आवश्यक आहे. ज्ञाने एवढे ब्रह्मांड केले, ज्ञाने एवढे वाढविले, नाना विकारांचे वळले ते हे ज्ञान. समर्थ म्हणतात, एका ज्ञानानेच एवढे ब्रह्मांड करून ते वाढवले आहे. असे हे ज्ञान वेगवेगळ्या विकारांनी भरलेले आहे. आठवे देह ब्रह्मांडीचे, ते हे ज्ञान साचे, विज्ञान रूप विदेहाचे पद पाविजे. समर्थ म्हणतात, मूळ माया हेच ज्ञान आहे. ज्ञानाने अज्ञानाचा नाश करून ते ज्ञानही सोडून मी पणारहित अशा केवळ अनुभवरूप स्थितीला पोहोचले पाहिजे. विज्ञान रूप विदेह स्थितीची प्राप्ती करून घेतली पाहिजे. थोडक्यात या समासामध्ये समर्थ म्हणतात की परब्रह्म व्यापक आहे, पण या दृश्य जगतामध्ये मात्र मन, आकाश, मूळ माया, अंतरात्मा यांसारख्या वस्तू व्यापक आहेत असे दिसून येते. निर्गुण ब्रह्माची व्यापकता आणि दृश्य वस्तूंची व्यापकता यामध्ये काय फरक आहे? तर आत्मा म्हणजे अंतरात्मा, दृष्टा किंवा साक्षी आहे, जे सगुण रूप असते, आणि आत्मा म्हणजे साक्षीपणाचा किंवा द्रष्टेपणाचा मल नसणारे केवळ निरंजन स्वरूप आहे, जे निर्गुण असते. मग आत्मा सगुण आहे की निर्गुण आहे? येथे विशाल आणि व्यापक यात फरक असतो. मन, पृथ्वी, वायू, त्रिगुण आणि गुणक्षोभिनी माया ही तत्वे विशाल आहेत. दृश्यापैकी जे सूक्ष्म असते ते मोजता येत नाही, म्हणून त्याला विशाल म्हणतात. तसेच ते चंचल आणि एकदेशी असून विनाशी असते, म्हणून त्यांना व्यापक म्हणता येत नसते. या उलट परब्रह्म हे सूक्ष्माती सूक्ष्म असून निश्चळ, अविनाशी, सर्वदेशी असते आणि कल्पांती जसेच्या तसेच राहते,
म्हणून ते सर्व व्यापक आहे. मूळ परमात्मा वस्तू ही गुणरहित असते, ती त्रिगुणातीत असते, म्हणून त्याला निर्गुण असे म्हणतात. मानवी अनुभवाच्या जीव, शिव, परब्रह्म अशा 3 कक्षा असतात. पिंडातील जीव हा अज्ञानी असून तो सगुण असतो. ब्रह्मांडातील शिव हा ज्ञानी असून तोही सगुणच असतो. आणि ज्ञान व अज्ञान या पलीकडे असणारी परब्रह्म ही गुणरहित असते. म्हणून दृष्टा साक्षी आत्मा हा सगुण की त्याचे दृष्टेपण लोपले की तो निर्गुण आणि निरंजन आहे. प्राणी, मन, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, त्रिगुण, अंतरात्मा आणि मूळ माया या सर्वांना व्यापक असे म्हणतात. निर्गुण ब्रह्मालाही व्यापक म्हणतात. असे हे सगळे व्यापक असून त्यांचे व्यापकत्व हे सारखेच आहे. आत्मा आणि निरंजन या विषयी सुद्धा मनात काही संदेह येतात. आत्मा सगुण आहे किंवा निर्गुण आहे का निरंजन आहे? श्रोत्याच्या मनामध्ये असा संदेह निर्माण झाला आणि तो वाढत चालला. कोण कसा आहे यांचा अनुमान, यांचा तर्क करीत बसला तर वक्ता म्हणतो की असा गोंधळ करू नका. विवेकाने विचार करून, विवरण करून प्रत्यक्ष प्रत्यय किंवा प्रत्यक्ष अनुभव घ्या. आता पहिल्या शंकेचे उत्तर ऐका. प्राण्याच्या शरीराच्या आकारानुसार त्याचे सर्वसाधारण सामर्थ्य असते. त्यानुसार जो तो प्राणी आपापले व्याप करतो. पण प्राण्यांचे स्थूल शरीर मना एवढे चपळ असत नाही. हालचालीच्या दृष्टीने ते मना एवढे व्यापक असत नाही. पण मनाचे चपळपण मुळातच एकदेशी असते, म्हणून ते पूर्ण व्यापकता असू शकत नाही. अनंत विश्वाच्या तुलनेत पृथ्वीच्या व्यापकतेस सीमा आहे. म्हणजेच प्राणी, मन आणि पृथ्वी संपूर्ण व्यापक नाहीत असेच आढळते. अगदी त्याचप्रमाणे आप आणि तेज हेही सहज अपूर्ण आहेत असे दिसून येते. वायू चपळ आहे आणि चंचल आहे, म्हणून तो एकदेशी आहे. आकाश आणि निरंजन ही दोन्ही पूर्ण व्यापक आणि सघन आहेत. त्याविषयी कोणी काही एक अनुमान करण्याचे कारण नाही. त्रिगुण आणि गुणक्षोभिनी माया हे दोन्ही माईक असून या नाशिवंत आहेत. जे नाशिवंत असते ते अपूर्ण आणि एकदेशी असते. त्याला पूर्ण व्यापकता असू शकत नाही. म्हणून त्रिगुण आणि गुणक्षोभिनी माया पूर्ण व्यापक असत नाही. आत्मा आणि निरंजन ही नावे दोन्हीकडे असली तरी अर्थाचा संदर्भ पाहून मगच बोलावे. म्हणजे असं की जीवात्मा म्हणलं की सगुण आणि ब्रह्मात्मा म्हणलं की निर्गुण, निरंजन समजावे. जीवात्मा अर्थात आपला आत्मा आणि मन हे सगुण आहेत. मन अत्यंत चपळ म्हणून जीवात्मा आणि मन यांना व्यापक म्हणता येत नाही. हे अंतःकरण स्वस्थ आणि शांत करून समजून घ्यावे. जीवात्मा किंवा मन जेव्हा अंतराळात जाते तेव्हा पाताळाचा विचार ते करू शकत नाही आणि पाताळात जाते तेव्हा अंतराळाचा वेध ते घेऊ शकत नाही. एकाच वेळी ते सर्वत्र व्यापून राहत नाही. पुढे पाहत असेल तर मागे नाही आणि मागे पाहत असेल तर पुढे नाही. वाम किंवा सव्य असे एकाच वेळी असत नाही. तसेच एकाच वेळी दाही दिशा व्यापत नाही. चारी दिशांना निशाणे उभी केली तर त्यांना एकाच वेळी कसे शिवता येईल यावरून सापेक्ष व्यापकता समजून याचा प्रत्यय आपण घ्यावा. सूर्य उगवतो, त्याचे प्रतिबिंब आपल्या डोळ्यांवर पडते, पण हाही दृष्टांत सद्वस्तूला लागू होत नाही. सूर्याला रूप आहे तर परब्रह्म आरूप आहे. परब्रह्म वस्तूचे रूप निर्गुण असल्यामुळे त्याला हा दृष्टांत लागू पडत नाही असं म्हणता येतं. घटाकाश किंवा मठाकाश हा दृष्टांत विशेष करून अधिक बरोबर आहे, कारण तुलना केली तर आकाशाची निर्गुणाशी साम्यता येते. आकाश जसे सर्वव्यापक तसे निर्गुण परब्रह्मा हा सर्वव्यापक आहे. आकाश परब्रह्माचा अंश आहे आणि मन आत्म्याचा अंश आहे. या दोन्हीचा अनुभव प्रत्ययाला आणून येथे घ्यावा. गगन आणि मन हे कसे समान होतील? कारण मननशील महाजन थोर पुरुष हे सर्व जाणून असतात. मन हे जीवात्म्याला धरून असते, पण आकाश मात्र व्यक्तिनिरपेक्ष असते.
एकदेशी मन पुढे एका विषयात गुंतले असेल तर मागे ती रिते पडते. आकाश मात्र हे सर्वव्यापी असते. म्हणून संपूर्ण गगनाशी त्या मनाची साम्यता कशी घडेल? परब्रह्माला अचळ म्हणतात, तसेच पर्वताला सुद्धा अचळ म्हणतात. या दोन्हीचं अचलत्व सारखेच आहे असे कसे म्हणता येईल? कारण ज्ञान, अज्ञान आणि विपरीत बुद्धी या तीन बुद्धी एकसारख्या कशा असू शकतील याचा प्रत्यय चिंतन मनन करून घ्यावा. ज्ञान म्हणजे जाणणे, अज्ञान म्हणजे काहीच न कळणे, विपरीत ज्ञान म्हणजे वस्तू जशी आहे तशी न कळता वेगळीच भासणे. जाणणे बाजूला केले, न जाणणे पण बाजूला केले, मग ज्ञान व अज्ञान यापेक्षा निराळे उरणाऱ्या असे स्थूल पंचभूतात्मक दृश्य पसाऱ्यास खरे मानणे हे जीवाला झालेले विपरीत ज्ञान आहे. म्हणजेच अंतरात्मा हा दृष्टा किंवा साक्षी असतो, तो सर्व पिंडामध्ये समान आहे. पिंडातील आत्म्याला जीवात्मा असे म्हणतात. देहबुद्धीतून बाहेर पडल्यावर तो जीवात्मा सर्वव्यापक शिवात्मा होतो. मग पुढे हा शिवात्मा आपले व्यापकपण विसरतो, साक्षीपण हरवून बसतो आणि आत्मबुद्धी टाकून देहबुद्धीमध्ये जातो. तेव्हा जीवात्मा बनून पुन्हा जन्म घेतो. पिंडी जीवात्मा, ब्रह्मांडी सर्वव्यापक शिवात्मा, आत्मबुद्धी टाकून पुन्हा जीवात्मा असा क्रम असतो. मी आत्मा आहे ही जाणीव निर्माण झाली की जन्ममरण पाठीमागे लागते. तसेच देहच आत्मा आहे असं मानणारा जीवात्मा आणि मी आत्मस्वरूप आहे असं मानणारा शिवात्मा हे दोघेही सगुणात मोडतात. त्यांना जन्ममरण चुकत नाही. कर्माधीन राहून जीवात्मा देह धारण करतो, तर शिवात्मा म्हणजेच तो ईश्वर कर्माला आपल्या अधीन ठेवून देह धारण करतो. भक्तांच्या रक्षणासाठी युगानयुगे ईश्वर अवतार घेतात. संभवामी युगे युगे असे हे गीता वचन आहे. जीव हा एकदेशी असलेला अपूर्ण माणूस असतो. तो विवेक विचाराने विश्वंभर जरी झाला तरी त्याला दृश्य विश्वाची उपाधी असते. त्यामुळे त्याला अवतारूपी संसार चुकत नाही. ज्ञान आणि अज्ञान ही वृत्तीरूपे समान आहेत. मी देह आहे हे अज्ञान आहे आणि मी आत्मस्वरूप आहे हे ज्ञान आहे. ही दोन्ही वृत्तीरूप आहेत. ज्ञान आणि अज्ञान या दोन्ही वृत्तींची निवृत्ती होऊन ज्ञानाचे विज्ञान झाले पाहिजे. ज्ञानात आणि अज्ञानात मीपणा असतो, तो संपूर्ण विलीन होऊन केवळ अनुभवरूप बनणे हेच निवृत्ती स्वरूप विज्ञान आहे. ज्ञानाने एवढे ब्रह्मांड केले आहे, ज्ञानाचे जेवढे ते वाढवले आहे, ते ज्ञान अनेकानेक विकारांनी भरलेले आहे. परब्रह्मातील जे मूळ स्फुरण तेच ज्ञान स्वरूप मूळमाया आहे. या मूळमायेतून अष्टदा प्रकृती निर्माण होऊन हे सारे विश्व रचले गेले आहे. म्हणून ते ज्ञान विकारांनी भरलेले आहे. ब्रह्मांडातील आठवा देह म्हणजेच मूळमाया आहे. म्हणजेच प्रथम संकल्प तो खरोखर हे ज्ञान आहे. प्रथम ज्ञानाने अज्ञानाचा नाश करायचा, मग विज्ञानाने ते ज्ञान ओलांडून केवळ विज्ञारूप विदेहपद प्राप्त करून घ्यायचे. आपले मन चपळ पण एकदिशी आहे. आत्मा सुद्धा पूर्णत्वाच्या बाबतीत तसाच आहे. तोही चंचळ आहे, एकदेशी आहे. निश्चळाच्या बाबतीत आत्म्याचे आकाशाशी साम्य होऊ शकते. आत्मा आणि मन दोन्हीही चंचळ आहेत, त्यामुळे ती दोन्हीही एकरूप आहेत असे समजावे. महाकारण देहाची तुर्यावस्था ही ज्ञानरूप अवस्था आहे, पण ती सुद्धा एकदेशी आहे. ब्रह्मा स्वरूपाच्या व्यापकपणापुढे मनांदीचे व्यापकपण हे मर्यादितच ठरते. चंचळाचा त्याग करून जे निश्चळ परब्रह्मात लीन झाले आहेत तेच फक्त हे जाणू शकतात. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे पूर्णापूर्ण निरूपण नाम समास पहिला. जय जय रघुवीर.